जय शिवराय मित्रांनो, आज आपण गेलेलो खारघरमधील इस्कॉन टेम्पलमध्ये, जे एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे। इथे आपण कसे पोहोचलो, आपले दर्शन कसे झाले व टेम्पलची संपूर्ण माहिती आपण या व्लॉगमध्ये सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या 72व्या व्लॉगला। जय शिवराय मित्रांनो, तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल। तर आज आपण चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला, जे एशियातलं सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे, जे आहे खारघरला। आता आपण वेस्टर्न लाईनला आहोत आणि इकडून आपण चाललो आहोत हार्बर लाईनला। खारघरमध्ये आपण उतरणार आहोत आणि तिकडनं आपण जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला। कसं जाणार आहोत, म्हणजे तिकडनं किती टाईम लागणार आणि ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे सांगणार आहे। तर तिथे जाऊन आपण आता एक्सप्लोर करणार आहोत। तर आपल्यासोबत आज आहे आदित्य मंडळी। कसे आहात तुम्ही सगळे? एक नंबर, एकदम भारी। फर्स्ट टाइमच जाणार आहोत आपण दोघं पण, राईट आदित्य? तू पण राईट? सो तिकडे जाऊन आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि तिकडे कसं जाणार आहोत, म्हणजे खारघरवरनं किती डिस्टन्स आहे आणि ते सगळं ते या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहोत। तर चला आपण जाऊ, लेट्स गो। फायनली आपण आता खारघर रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत, वेस्टला पोहोचलेलो आहोत। आपण खारघरला कसं आलो, खारघरला आपण आलो पहिला आपण दादरला गेलो आणि दादरवरून आपण कुर्ल्याला गेलो आणि कुर्ल्यावरून आता आपण खारघरला आलेलो आहोत। तर आता आपण वेस्ट साईडला उतरलेलो आहोत आणि इकडून आपण चाललो आहोत आता इस्कॉन टेम्पलला। सो लेट्स गो। तर मागे तुम्ही जे बस स्टॉप बघत आहे, तिकडे तुम्हाला बस भेटतील। 54 नंबर आणि 45 नंबर हे दोन बसेस आहेत। ते बसेस तुम्हाला डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला सोडतील। पण तिकडे काका होते, त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला लवकर जायचं असेल तर लवकर जाण्यासाठी इकडे इको आणि असे आहेत, जे 20 रुपीजमध्ये तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथे सोडतील। तर आय थिंक आपण तसं जाऊ, कारण बसला यायला अजून टाईम आहे आणि आय थिंक लेट पण झालेला आहे, खूप लोक आहेत तिकडे। सो आय थॉट की आपण आता इकडनं जाऊ। तर इथे अंडरग्राऊंड आहे पुढे, तो तिकडून आपण तो क्रॉस करून तिकडे चाललो आहोत। जस्ट आता आपण इकोमध्ये बसलेलो आहोत, गाडीमध्ये बसलेलो आहोत। 20 रुपीज पर पर्सन आहे, ते डायरेक्ट आपल्याला इस्कॉन टेम्पलला सोडतात। सो आय थिंक हे बेटर आहे, राईट? सो आता आपण जाऊ तिकडे येण्यासाठी। करेक्ट करेक्ट। आपण शेअरिंग टॅक्सीने चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला। येस, सो चला तर येस। तर फायनली गाडी निघाली आहे। सो इकडून 20 रुपीज जर तुम्हाला पर पर्सन जायचं असेल तर 20 रुपीज आहे आणि बसचे 15 रुपीज आहे। पण तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं यायचं तुम्ही येऊ शकतात। पण आम्ही आता इकडून आलेलो आहोत तर 20 रुपीजने। सो आदित्य ड्रायव्हरच्या बाजूची डिनर नाही घेतो। चला तर मग फायनली आपण आता हरे कृष्णा बसस्टॉपच्या इकडेच आहे आणि माझ्या मागे, म्हणजे या साईडला हे जे आहे झाडांच्या मागे, इथे आहे इस्कॉन टेम्पल, जे एशियातलं सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे। आणि तिकडे जाऊन आता आपण एक्सप्लोर करू। खूप मोठं असं मंदिर आहे इकडे। आता त्या साईडला जाऊ आणि तिकडनं आपण आता एंट्री करू। सो लेट्स गो। सो मागे जो तुम्ही बघत असाल तो मंदिराचा गेट आहे, तर इकडनं आता आपण आतमध्ये चाललो आहोत। जस्ट आता आपण मंदिराकडे आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही बघत असाल शू स्टँड आहे आणि समोर तुम्ही मंदिर बघत असाल, जे मंदिर आहे छान आहे, मस्त वाटतंय। आपण जाऊ आता। शूज रॅक आहेत, सो असे तुम्ही इथे शूज काढू शकतात। आपण तिकडे शूज काढलेले आहेत। आपण तोंड धुवू। चला आदित्य जाऊ। पुस्तकांचं काउंटर आहे, जिकडे तुम्हाला पुस्तकं विकत भेटतील, तर तुम्ही इथे वाचू शकतात। तर बघू शकता तुम्ही इथे। फायनली आपण आता इस्कॉन टेम्पलला पोहोचलेलो आहोत। आय थिंक सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल आहे, जे मी आजपर्यंत व्हिजिट केलेलं आहे, जे तुम्ही मागे बघू शकतात। सी, सो हे आहे इस्कॉन टेम्पल। खूप मोठं टेम्पल आहे
व्हेरी नाईस, मस्त बनवलेलं आहे एकदम. सो फायनली आदित्य आपण आता इथे आलेलो आहोत. कसं वाटतं तुला? एक नंबर आहे. आणि समोर बघू शकता मार्बलचं पूर्ण बांधकाम केलेलं. येस, इथे या. हे बघा म्हणजे आमच्या मागे बघू शकता. आमच्या मागे तुम्ही बघू शकता. खूप मोठं मंदिर आहे, राईट? व्हेरी नाईस. सो हे जे मंदिर आहे ते मार्बलने पूर्ण बनवलेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये ह्याचं इनॉग्रेशन झालेलं आणि आपण आता इथे एप्रिलमध्ये येतो आहे. सो आय थिंक 3 महिने झाले. सो खूप भारी असं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे एकदम, जे तुम्हाला मी दाखवतोच आहे. सो आणि इथे मागे जे फाउंटन बघत असाल तुम्ही, दोन्ही साईडला फाउंटन्स आहेत एकदम भारी असे. बघू शकता तुम्ही हे फाउंटन्स. सो असे पूर्ण पुढपर्यंत गेलेले आहेत ते आणि त्या साईडला पण आहेत ते. सो दोन्ही साईडला आहेत, त्या साईडला आणि या साईडला. मस्त एकदम. आणि समोर हे मंदिर बघत असाल तुम्ही. वाव, फॅन्टॅस्टिक मंदिर आहे, एकदम भारी, मस्त आहे. आतमध्ये जाऊ आता आपण, पण बाहेरूनच एकदम मस्त वाटतं आहे. बघत असाल एक नंबर. तुम्ही छान अशी मूर्ती बघत असाल जी बरोबर मंदिराच्या अशी खालीच आहे समोर. आता आपण आतमध्ये एंटर करत आहोत मंदिराच्या आतमध्ये. आता आपण इकडनं जात आहोत. आदित्य कसं वाटतंय? भारी ना? आणि हा आहे मागचा एरिया जो तुम्ही बघत असाल. आणि आपण आता इथून एंटर करत आहोत. इकडनं एंट्री दिली आहे. भारी. फायनली आपण आता इथे बसलेलो आहोत दर्शन घेऊन. आदित्य कसं वाटतं? खरंच खूप मस्त वाटतं. खूप मोठं मंदिर आहे ॲक्च्युली आणि इथे खरंच येऊन खूप मस्त वाटलं. वाईब्स खूप भारी आहे इकडच्या आणि स्पेस असल्यामुळे अजून भारी वाटतं आहे. आतमध्ये खूप थंडगार वाटतं आहे. बाहेर तर एकदम ऊन वाटलं होतं आणि आतमध्ये एकदम थंडगार वाटतं आहे. सो दर्शन आमचं खूप छान असं झालं इथे, मस्त एकदम. आणि आता जे काय अजून बाकीचं असेल तर आपण ते पण एक्सप्लोअर करू. तर आता जस्ट आपण मंदिरातून दर्शन घेऊन थोडं बाहेर आलेलो आहोत आणि इथे सगळे फोटोशूट करत आहेत जे तुम्ही बघत असाल इकडे. तो हा बघा, हा मंदिराचा मागचा परिसर आहे जो आता बंद आहे, म्हणजे इकडे जायला अलाउड नाही आहे. पण बघत असाल काय भारी आहे, ओपन स्पेस आहे एकदम मस्त. ह्या इकडून तुम्ही व्ह्यू बघत असाल, जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा, इकडनंच आपण आलो आता आणि इकडून आपण पुढे गेलो आणि इकडून आपण आता हे दर्शन घेतलं आणि असंच आपण परत इकडनं रिटर्न आलो. सो बघत असाल तुम्ही हा व्ह्यू जबरदस्त आहे. इकडनं हे तुम्ही डिझाईन बघत असाल इकडे हे, आणि हा आहे प्रवेशद्वार, म्हणजे इकडनं एंट्री नाही आहे आणि हा प्रवेशद्वार आहे आणि असं इकडून जायचं आहे आपल्याला. आणि आपण आता इकडनं आलेलो आहोत आणि हा आहे एंट्रन्स गार्डन एरिया. दोन्ही साईडला गार्डन आहेत, फाउंटन्स आहेत, छान एकदम मस्त. सो आदित्य रिकमेंड करशील ना? हो खरंच, नक्की येऊन व्हिजिट करायचं. हो, पॉझिटिव्ह वाईब आहे तिथे आणि मस्त आहे ना? हो, म्हणून शांत होतं एकदम, प्रसन्न, छान वाटतं एकदम. असं वाटतंय कुठे बाहेरच आलं ना.
भारी एकदम मस्त. इकडे आता हे प्रसादम सेंटर आहे, इकडे जाऊ आपण यासाठी. वॉशरूम आणि ड्रिंकिंग वॉटरसाठी तुम्हाला या साईडला जायचं आहे. सो इकडून तुम्ही जाऊ शकतात. आणि वे टू गिफ्ट शॉप. सो इकडे हे गिफ्ट शॉप प्रसादम आहे आणि इकडनं एंट्री आहे हे. सो इथे तुम्ही बघू शकतात, इथे बघू शकतात हे सगळं आहे. प्लस इथे सो इथे प्रसादम आहे. सो इकडे हे सगळं तुम्हाला मिळेल जे तुम्ही बघू शकता. दोन कचोरी वडापाव. सो हे सगळं तुम्हाला इथे मिळेल जे तुम्ही बघू शकतात. पॉज करून प्राइसिंग आणि डिशेस लिहिले तिकडे सगळं. मथुरा पेढा, संदेश पेढा, अंजीर बर्फी, स्पेशल पेढा, मलाई पेढा, रेग्युलर पेढा, बेसन लड्डू. काला जामुन, बुंदी जामुन, मोहनदाल, बेसन लड्डू, मिल्कशेक, मिल्क केक, रसगुल्ला, बासुंदी, सगळं मिळेल. सगळं इथे उपलब्ध आहे. त्यांनी करून दिलेलं आहे. तुम्ही एक कुपन घ्यायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते इथे मिळू शकता. येस, बट पैशांनी. पैसे मनी मिळतात. तुम्ही प्रसादमचा आस्वाद घेऊ शकतात. सो आता ते आपण जस्ट बघितलेलं आहे. ते इस्कॉन म्युझियमचं काम चालू आहे. तर काही महिन्यानंतर हे पण इथे चालू होईल. आणि इकडून ते मस्त वाटते. इकडनं हे भारी वाटतं ना आदित्य? हां, अजून काम बाकी आहे. आणि इकडनं ही लिफ्ट आहे. जर लिफ्टने जायचं असेल तुम्ही जाऊ शकता इकडे. भारी. इथे तुम्ही फ्रेशन अप होऊ शकतात आणि पिण्याचं पाणीसुद्धा इथे अवेलेबल आहे. इकडनं पुढे जायचं आपल्याला. आणि इकडून आपण जस्ट आलो तिकडे प्रसादम सेंटर आहे. आणि इकडनं आहे इकडनं ते वरती मंदिर आहे. हे इकडनं आपण जस्ट आलो. मस्त एरिया आहे. बघू शकता तुम्ही. नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी इकडचं इनॉग्रेशन केलेलं आहे या टेम्पलचं. सो हा जो फोटो आहे जो तुम्ही बघू शकता इथे बघू शकतात. इथे पण सुंदर अशी मूर्ती आहे. आणि समोरच हे मंदिर जस्ट दर्शन आपण घेतलेलं आहे. मस्त. आणि हा एरिया बघत असाल तुम्ही, छान एकदम. इथे तुम्हाला काय अन्नदान आणि करायचं असेल तर त्यासाठी इथे तुम्ही अन्नदान करू शकतात. आणि हे आहे फाउंटन जे त्या साईडला पण होतं. हे बघा ते लिहिलं आहे अन्नदान महादान. आणि हा फाउंटन बघत असाल तुम्ही, हे बघा भारी एकदम मस्त आहे. असे काउंटर्स लावलेत आणि समोर मंदिर छान एकदम. ते तुम्ही दानपेटीमध्ये दान करू शकता. आणि इथे हे प्रसाद आहे, इथे आपल्याला प्रसाद मिळेल. इथे आल्यावर प्रसाद म्हणून खिचडी मिळते, तुम्ही प्रसाद घेऊ शकता. येस. आता आम्ही प्रसाद खातो. फायनली आपलं इस्कॉन टेम्पल एक्सप्लोअर करून झालेलं आहे. सो आदित्य, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान होता. ते खूप छान असं वाटलं, मन प्रसन्न झाला. आणि ते प्रसाद पण मिळते, तो पण तुम्ही घेऊ शकतात. खरंच खूप मस्त आहे. आणि खारघर स्टेशनपासनं 20 रुपीज ऑटो तुम्ही करून इकडे येऊ शकतात. शेअर ऑटो आहेत आणि शेअर कॅबसुद्धा आहेत, राईट? येस. जवळच आहे, एवढं लांबसुद्धा नाही आहे खारघर स्टेशनपासनं. सो छान असा आपला हा एक्सपिरियन्स होता. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आय होप तुम्हाला माहिती आवडलीच असेल. आणि प्लीज तुम्ही जशी मी माहिती दिली तसं बघून तुम्ही इथे येऊ शकतात. सो धन्यवाद हा ब्लॉग बघण्यासाठी. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. बाय.